मुलींना मुलांना असं माहिती नसतं की नक्की पोलीस झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे, सवलती काय काय असतात, भविष्यात तुम्हाला काय काय फायदे मिळत असतात किंवा काय काय नुकसान पण होत असतं तुमचं. तर बघा, हे आपण सगळं आज बघणार आहोत. सुट्ट्या किती असतात ह्याचे पण अनेकांना कल्पना नसते किंवा मग अनेक त्यांचे गैरसमज असतात समजा. आता बघा, पगार व भत्ते, आता आपण तुमच्या समोर डायरेक्ट पेमेंट स्लिप ठेवली, इथं काय लपवायचं काही कारण नाही. इथं डायरेक्ट फक्त हे नाव एखाद्याची आयडेंटिटी कळू नये म्हणून आपण ह्या गोष्टी बाजूला ठेवल्यात बघा. आता बघा, हे 2018चं जॉईनिंग आहे, म्हणजे ही शेवटची बॅच जी आली होती ती. त्याच्यानंतर ह्या लोकांना किमान 2 वेळा इन्क्रीमेंट झालाय, म्हणजे 2 वेळा पगार वाढ झालाय, तो कमी का असताना पण झालाय समजा. आता बघा, पगार मोजताना महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, आता जो 7वा वेतन आयोग लागू झालाय तेव्हापासून वेगवेगळे बँड केलेत, म्हणजे पेमेंटची लेवल केल्यात. हे बघा, आता इथं दिसतंय का, S7 म्हणजे काय, की ही रँक 7वी आणि ह्या 7व्या रँक मध्ये पेमेंट किती असणार आहे आपलं, 21,700. 21,700 ते 69,100. ओके. आता बघा, बेसिक पे, ह्याच्यावर काय काढलं जातं, बेसिक पे. बेसिक पे बघा, 24,500. आपण असं पकडलं की यांना 2 वेळा इन्क्रीमेंट मिळाली, तर इन्क्रीमेंट म्हणजे प्रत्येक वर्षी जे बेसिक पेमेंट असतं आपल्या त्याच्यात 3% वाढीव भत्ता मिळत असतो. आलं लक्षात. तर समजा असं पकडूया की ह्या व्यक्तीला जॉईन झालं तेव्हा बेसिक पे असेल 23,000, त्याच्यानंतर 3-3% ते वाढत गेले, असं 2 वेळा वाढले. प्रत्येक वेळेस आधीच्या पेमेंटच्या 3% पगार वाढतो, मग तो क्लास 3 असेल किंवा क्लास 1 असेल किंवा अजून कोणी असेल. आता बघा, हा पेमेंट मोजलं कसं जातं, बेसिक ह्या यस लेवल पासून तुमचे इन्क्रीमेंट किती झाले, तुमची सर्व्हिस किती झाली, तुमच्या काही ऍक्शन झाली का, किंवा तुम्हाला काही बक्षीस म्हणून कधी कधी तुम्हाला पेमेंट वाढवून दिलं जातं. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या बघा. बेसिक 24,500. आता बघा, HR म्हणजे काय असतं, की शासन आपल्याला घर भाडं भत्ता देतं, त्याला काय म्हणतात, होम रेंट अलाउन्स. हे किती बघा, 4,410. हे सुद्धा ह्या बेसिक पेवर असतं. म्हणजे तुमच्या सोबत जर एखादा तुमचा ज्युनियर असेल त्याला तुमच्यापेक्षा थोडा कमी असतो, सिनियर असेल त्याला थोडा जास्त असतो. मोठ्या पोस्टचा असेल तर जेवढी जास्त मोठी पोस्ट तेवढं जास्त प्रमाणात वेतन वाढतं, तेवढं जास्त प्रमाणात तुम्हाला बाकीचे घर भाडं किंवा ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळतो. आता बघा, पुढचं बघा, ही आहे DA. DA म्हणजे काय, डिअरनेस अलाउन्स, म्हणजे काय, महागाई भत्ता. आता महागाई वाढती तर शासन आपल्याला थोडीशी सवलत देते बघा, 6,860 एवढा समजा महागाई भत्ता भेटतोय. आता बघा, ट्रान्सफर्स अलाउन्स म्हणजे काय, ट्रान्सपोर्ट अलाउन्स म्हणजे तुम्हाला ऑफिसला यायला जायला जो खर्च लागतो तो म्हणून शासन 400 रुपये देतोय फक्त. ठीक आहे. स्पेशल पे हे पोलीस लोकांना असतं फक्त, बाकीच्या लोकांना नसतं. आता हे बाकीचं इतर आहे बघा. आणि ऍडजस्टमेंट करून तुम्हाला टोटल ही एवढी रक्कम दिली जाते. ही म्हणजे बाकीच्या काही सवलती असतात शासनाच्या प्रत्येक विभागाच्या, किंवा तुम्ही वाढीव काम केलं म्हणून, तर 4,391 ह्या समजा ह्या तुमच्या सिनियर बॅचला मिळत आहेत. आता बघा, त्याच्यानंतर ह्याच्यातून कट काय काय होतं, गव्हर्नमेंट काय काय कट करून घेतं आपल्याकडून, रिकव्हर काय काय होतं, प्रोफेशन टॅक्स. प्रोफेशन टॅक्स हा प्रत्येक महिन्याला 200 रुपये कट होतो. मग त्या कुठल्याही व्यक्तीचा पगार महिन्याला 10,000 असं, किंवा मग तो कोटीत असू द्या, म्हणजे अंबानी पण महिन्याला 200 रुपये प्रोफेशन टॅक्स देतो, आणि पोलीस शिपाई सुद्धा 200 रुपये प्रोफेशन टॅक्स देतो. ओके. 1975चा हा कायदा आहे, कधी प्रश्न आला जर. त्याच्यानंतर बघा, GIS नावाचा एक टॅक्स असतो, समजा फंड असतो, तो आपला वजा होतो हा 360 रुपये. नंतर बघा, DED ऍडजस्टमेंट, हे बघा 4,391, म्हणजे हा तिकडून येतोय आणि इकडे जातोय. त्याच्यानंतर बघा, DCPS म्हणजे काय असतं, आता पेन्शन बंद झाली तर शासन आपल्याच पगारातला काही पैसा काढून घेतं, इकडे शेअर मार्केट किंवा वेगवेगळ्या कंपन्यात गुंतवतं, आणि त्याच्यानंतर त्याचे जसे पैसे वाढतील तसे आपल्या रिटायरमेंटच्या वेळेस रिटायरमेंट फंड म्हणून आपल्याला तो मिळून जातो. म्हणजे आता जुनी पेन्शन योजना बंद झाली, त्याच्यामुळे फक्त रिटायरमेंटच्या दिवशी तुम्हाला जो पैसा मिळेल तो सगळा DCPSचा असतो, त्याला DCPS म्हणतात. ओके. आता बघा, टोटल किती पगार झाला हा, 43,081. 43,081 समजा हा झाला टोटल.
ओके, आता जेव्हा तुम्ही नवीन लागताल तेव्हा तुम्ही मला ह्याच्यापेक्षा एक 1500 रुपये कमी पकडून चाला. ओके, त्याच्यानंतर नेट पे म्हणजे जेव्हा तुमच्या गव्हर्नमेंटच्या सगळ्या रिकव्हरीज ह्या वजा होतील, किती झाले ह्या 8,088 समजा, तर नेट पे किती असणार आहे 34,667. 34,667 एवढे तुमच्या इन हँड येतात पेमेंट मधून एकूण. तर आता लक्षात ठेवायचं की हे पेमेंट कमी जास्त का असतं. म्हणजे समजा तुम्ही पोलीस झालात, एखादा पोलीस झाला पुणे ग्रामीणला आणि एखादा झाला पुणे शहरला, पुणे सिटीला, तर काय असतं पुणे शहरवाल्याला पेमेंट जास्त असतं. आणि जास्त काय असतं बघा, जास्त फक्त हे असतं एच आर ए तेवढा जास्त मिळतो. जास्त कसा मिळतो की तुम्ही जेव्हा मेट्रो सिटीमध्ये राहता, मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहता, तेव्हा तुम्हाला शासन घर भाडं हे एकूण बेसिकच्या 24% देतं. एकदम जे ग्रामीण भागात आहेत त्यांना 8% असतं, एकदम जे मोठ्या शहरात आहेत त्यांना 24% असतं, आणि जे मीडियम शहरात आहेत त्यांना 12% असतं. मग लक्षात ठेवायचं, जेव्हा मुंबईत एखादा व्यक्ती असतो किंवा पुण्यात जॉबला असतो तेव्हा त्यांना घरभाडे हे 24% मिळतं एकूण बेसिक पेच्या, आणि जेव्हा तोच पुणे ग्रामीणला तेव्हा त्यांना अगदी 8% मिळतं. हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यानुसार पेमेंट मागं पुढे होतं. म्हणजे हेच पेमेंट आहे. समजा आता हे नाशिकच्या पोलीस कॉन्स्टेबलची पे स्लिप आहे समजा, तर समजा यांना जो पेमेंट मिळतो त्याच्यापेक्षा जास्त ह्या व्यक्तीच्या सोबतच्याच व्यक्तीला कुठं मिळतं, मुंबईत जास्त मिळतं किंवा पुण्यात जास्त मिळतं, कारण ते मेट्रो सिटी म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे. मग यांना पेमेंट थोडंसं जास्त असतं आणि हेच ग्रामीणला थोडं अजून कमी असतं. ओके, आता बघा नेमणूक कुठं कुठं होती. तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल झाल्यानंतर तुमचं ट्रेनिंग होतं. ट्रेनिंग समजा 9 महिन्याचं असतं, पीटीसी म्हणतात त्याला. पीटीसीच्या ठिकाणी तुमचं ट्रेनिंग होतं, म्हणजे पोलीस ट्रेनिंग अकॅडमी किंवा तुम्ही म्हणू शकता त्याला. ओके, तर काय होतं तुमचं ट्रेनिंग घेतलं जातं. कधी कधी ट्रेनिंग लेट होतं, म्हणजे कधी कधी जॉईनिंग झाल्या झाल्या लगेच ट्रेनिंगला पाठवतात, कधी कधी कामानिमित्त किंवा गरज नाही म्हणून 2-2 वर्ष ट्रेनिंग तसंच पेंडिंग राहतं. ओके, आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तुमची नेमणूक होते. बघा आता नेमणूक कुठं कुठं होते, पोलीस चौकी जी पोलीस स्टेशनच्या अंडर येते. म्हणजे पोलीस स्टेशन कोणाकडे असतं कधी पण, पीआय किंवा एपीआय. ग्रामीणला छोटे छोटे जेव्हा पोलीस स्टेशन असतात तेव्हा ते एपीआय नावाच्या अधिकाऱ्याकडे असतात समजा, एकदम छोटे असलेले सगळेच नाहीत. आणि पीआय, सिनियर पीआय हे कुठे असतात, थोडेसे मोठे पोलीस स्टेशन असतात. आता बघा त्याच्यानंतर पोलीस आयुक्त आणि अधीक्षक कार्यालयात तुमची नेमणूक केली जाऊ शकते. मग आयुक्त म्हणजे काय, जे शहरामध्ये जे आयुक्त असतात, म्हणजे पोलिसाचंच काम बघतात सगळं, पण ते शहरात असतात म्हणून त्यांना आयुक्त म्हणतात. आणि ग्रामीणला त्यांना काय म्हणतात समजा अधीक्षक. अधीक्षक पेक्षा आयुक्ताची पोस्ट मोठी असते, कारण त्यांना काही न्यायालयीन अधिकार असतात जे अधीक्षकाला नसतात. हे लक्षात घे. त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचं एक मुख्यालय असतं, आणि पोलीस मुख्यालयात तुम्ही बघितलं असेल की अनेक जवान असतात, आपले पोलीस कॉन्स्टेबल असतात, आणि हे लोक तिथं नेमणुकीला असतात. अजून काय असतं बघा, समजा तुम्ही मुंबईमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून जॉईन झाले, तर मुंबईमध्ये काय असतं, सुरुवातीला तुम्हाला पोलीस मुख्यालयातच ठेवलं जातं. हे बघा पोलीस मुख्यालय हे याचं कमिशनर ऑफिस मुंबईचं, आणि मुख्यालयात काय ठेवलं जातं सुरुवातीला, मध्यंतरी तुम्हाला 5 वर्षात पहिल्या ट्रेनिंगला पाठवलं जातं, पण फक्त तुम्हाला सिक्युरिटी किंवा जे बेसिक बेसिक काम आहेत हे कामाला ठेवलं जातं. बाकीच्या ठिकाणी मात्र काय होतं, बहुतेक ठिकाणी, सगळ्याच म्हणू शकतो आपण, की तुम्हाला लगेच पोलीस स्टेशन किंवा इतर ठिकाणी नेमणुकीला पाठवलं होतं. मुंबईत फक्त काय होतं की तुम्हाला बरेच दिवस मुख्यालयात तिथं नोकरीला ठेवलं जातं. आता बघा प्रमोशन काय होतं. आधी काय व्हायचं, प्रमोशन हे निश्चित नव्हते म्हणजे काय व्हायचं की कधी पोलीस कॉन्स्टेबल झाला, त्याच्यानंतर 7 वर्षाने प्रमोशन झालं, पोलीस नाईक होणार. कधी 10 वर्ष ते होत नसायचं. नंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल, नंतर पोलीस असिस्टंट पीएसआय, म्हणजे त्याला काय म्हणायचे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. आणि मग त्यातले काहीच लोक फक्त पीएसआय पर्यंत पोहोचायचे. तर आता जे आपले नवीन डीजीपी आले, डीजीपींनी काय केले की हे सगळं बंद करून टाकले. त्याच्यानंतर पोलीस नाईक नावाची जी पोस्ट होती ती पोस्टच रद्द केली. आता आता इथून पुढे काय होणार की तुमचं जॉईनिंग झालं समजा 2022 मध्ये तुम्ही जॉईन झालात, तर 10 वर्षाने तुम्ही ऑटोमॅटिक हवालदार होऊन जाणार, तुमच्या सगळ्या बॅच सोबत होणार. 20 वर्षांनी तुम्ही
असिस्टंट पीएसआय होणार आणि 30 वर्षानं तुम्ही पीएसआय होणार. मग आता गोष्ट अशी असती की जे लोक तुमच्या सोबतचे वयाच्या कोणी 22व्या वर्ष लागल, कोणी 30व्या वर्ष लागल. मग ज्या व्यक्तीची 22व्या वर्ष लागल्यानंतर 30 वर्ष सर्व्हिस येईल तेव्हा तो किती वर्षाचा असेल? फक्त 52. म्हणजे जो कमी वयात लागल त्याला जास्तीत जास्त वर्ष पीएसआय म्हणून काम करता येईल. आणि जो 30व्या वर्ष लागलाय, आता रिटायरमेंटचं वय तर 58च आहे फक्त, तर ह्याला फक्त जो 30व्या वर्ष झाला त्याला फक्त 28 वर्ष सर्व्हिस मिळते. आणि 28 वर्ष सर्व्हिस मिळालेला माणूस पीएसआय पर्यंत जातच नाही, तो असिस्टंट पीएसआय ला रिटायर होऊन जातो. ओके. आणि मग काय होतं, आता हे झालं ढोबळ मानानं. पण कधी कधी काय होतं की समजा एखादा 22 वर्षाचा आहे, पण अनेक लोक पोलीस खात्यात गेल्यानंतर चांगले वागत नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रशासन कारवाई करतं. कोणीतरी अँटी करप्शन मध्ये पकडलाय किंवा एखाद्यानं 2-3 वर्ष सुट्ट्या टाकल्यात एकूण कालावधीमध्ये, तर अशा वेळेस त्याला प्रमोशनला प्रॉब्लेम होतो. आणि कधी कधी 22 वर्षी लागून सुद्धा एखादा 25 वर्षाचा व्यक्ती जो त्याच्या सोबतच लागलाय तो थोडा पुढे निघून जातो. पण ते पुढच्या गोष्टीत समजा. ही गोष्ट लक्षात घ्या की हवालदार 10 वर्षानं, असिस्टंट पीएसआय 20 वर्षानं आणि पीएसआय 30 वर्षानं. म्हणजे जेवढं तुम्ही कमी वयात लागाल तेवढं तुम्हाला जास्त दिवस पीएसआय म्हणून काम करायला भेटेल. कारण सध्या काय झालंय, डिपार्टमेंटल एक्झाम सध्या म्हणजे जी पोलीस कॉन्स्टेबल लोक कॉन्स्टेबल झाल्यानंतर त्यांना 3 किंवा 5 वर्षांनी पीएसआय होण्यासाठी एक विभागीय परीक्षा असायची, ती आता सध्या बंद केली आहे. भविष्यात जर उद्या नवीन डीजीपी आले किंवा नवीन गव्हर्नमेंट आलं, डीजीपीच्या हातात नसतं तसं ते, नवीन शासन आलं आणि त्यांनी ठरवलं की आता म्हणजे प्रमोशनचा क्रायटेरिया पुन्हा बदलायचा, ते बदलू शकतात. सध्या तर असंच आहे आणि हा एक 10-20 वर्ष असंच राहून जातो. ठीक आहे. आता बघा सुट्ट्या, महत्वाची गोष्ट. आता हे बघा, ह्या सुट्ट्या आहेत ह्या फक्त एका वर्षातल्या आहेत. 1 वर्षातल्या ह्या सुट्ट्यात. ह्या ज्या सुट्ट्यात खालच्या प्रेग्नन्सी लिव्ह, ह्या कसं आहे, ह्या फक्त महिलांना आहेत. 6 महिने आणि 2 अपत्यांना जास्तीत जास्त. 2 पेक्षा जास्त अपत्य झाले, 3 अपत्य झाले तर त्यांना नोकरीवरून काढलं जातं. पण त्याच्यामध्ये एक अट सांगितलेली आहे की समजा एखाद्या पोलीस कॉन्स्टेबल मुलीला पहिल्यांदा 1 अपत्य झालं आणि सेकंड टाइम समजा जुळं झालं, तर एकूण झाले 3. पण 3 होऊन सुद्धा तिला नोकरीवरून काढून टाकलं जात नाही. तिला बाकीच्या सगळ्या सवलती तशाच मिळतात आणि तिच्या सर्व्हिसवर कुठलाही परिणाम होत नाही. कारण इथं तिनं मुद्दाम म्हणून केलं नाही. समजा एखाद्या मुलीला पहिल्यांदा 2 झाले, जुळे झाले, आणि नंतर तिनं अजून एखादं होऊ दिलं, टोटल 3 झाले, मग मात्र ती दोषी असते. लक्षात घ्यायचं, इथं ती दोषी आहे आणि इथं ती दोषी नाहीये. इथं तिला सगळ्या सवलती मिळणार. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. आता बघा, किरकोळ रजा म्हणजे काय असतं की तुम्ही ऐनवेळी समजा आजारी पडलात किंवा तुम्हाला काहीतरी काम निघलंय, लग्न आहे, गावाकडे काहीतरी जायचं महत्वाचं असेल किंवा सुट्टी घ्यायची, विश्रांती घ्यायची, तर तुम्हाला ह्या वर्षात 12 सुट्ट्या मिळून जातात. त्याच्यानंतर तुम्ही शासनाच्या परवानगीनं एका वर्षात जास्तीत जास्त 45 दिवस ह्या सगळ्या वेतनी रजा झाल्या, ह्याचे सगळ्यांचे पेमेंट मिळतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढ्या सुट्ट्या झाल्या प्लस तुम्हाला ह्याचं पेमेंट मिळतं. म्हणजे बघा 12, 45, 20 आणि 52 म्हणजे ऑलमोस्ट ह्या 3 महिन्यांपेक्षा जास्त सुट्ट्याच झाल्या. म्हणजे 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस तुम्ही सुट्ट्यावर असता पण तुमचं पेमेंट चालू असतं. ओके, 3 नाही जास्त होतात, हे 4 महिने प्लस होत आहेत. तर बघा, ही प्रेग्नन्सीची लिव्ह ही फक्त महिलांना मिळते, पण पुरुषांना सुद्धा लहान मुलाच्या संगोपनाची रजा मिळत असते. त्याला संगोपन रजा असं म्हणतात. हे लक्षात घ्या. किरकोळ रजा ह्या बाकीच्या डिपार्टमेंटला 8च असतात. बहुतेक ह्या डिपार्टमेंटला किती असतात? 8 असतात. फक्त पोलीस खात्याला ह्या जास्त आहेत. बाकीच्या डिपार्टमेंटला अर्जित रजा 30च असतात. इथं मात्र ह्या 45 आहेत. हेही लक्षात घ्या. मेडिकल सेम आहेत, साप्ताहिक. बाकीच्या डिपार्टमेंटला इथे जास्त असतात. कारण सगळ्यांचं काय झालं, तर बहुतेक डिपार्टमेंटचं 5 दिवसात आठवडा झालाय, म्हणजे त्याच सुट्ट्या त्यांच्या 104 होतात. आणि हे ऍव्हरेज काढण्यासाठी इकडे पोलीस खात्याला जास्त सुट्ट्या आहेत. आता बघा अजून काय काय सवलती. समजा तुम्ही कॉन्स्टेबल पद
जॉईन झाल्यानंतर तुमच्या घरातलं म्हणजे कोण, आई, वडील, बहीण पण लग्न न झालेली, भाऊ लग्न न झालेला, हे लक्षात ठेवा, तुमची मुलं, ओके, एवढ्यांना सुविधा मिळते. मेडिकल बिल म्हणजे काय असतं की ह्यांच्यापैकी कोणी आजारी पडलं, हे काय येतं, अविवाहित, ह्यांच्यापैकी कोणी आजारी पडलं आणि त्याला दवाखान्यात खूप मोठे पैसे लागले, ऑपरेशनची वेळ आली, तर शासन तुमचं जे एकूण बिल आहे त्याच्यापैकी 90% रक्कम शासन देऊन टाकतं. ओके, त्याची एक प्रोसेस असते, त्या प्रोसेसनुसार तुम्ही गेलात की तुम्हाला ती 90% रक्कम शासनाकडून मिळत असते. आता त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी त्या सगळ्या सांगत बसत नाही मी इथं. पुढे बघा, अचानक समजा एखाद्याचा मृत्यू झाला, म्हणजे तुम्ही जॉईन केलं, भले तुम्ही 1-2 दिवसात, असं होऊ नये, पण समजा असं झालं 1-2 दिवसात, 10-20 वर्षांनी कधी तुम्हाला अचानक तुमचा मृत्यू झाला, तर तुमच्या ऐवजी तुमची पत्नी, पती हे जर जॉबला नसतील, शासकीय जॉबला नसतील, किंवा त्यांची जॉब करण्याची इच्छा असेल, आलं लक्षात, म्हणजे आधीच जॉबला, तर त्यांना काय डबल जॉब मिळू शकत नाही जर जॉबला नसेल. समजा एखादा पोलीस कॉन्स्टेबल म्हणून जॉईन झाला आणि काही दिवसांनी त्याची डेथ झाली, जर बायको ऑलरेडी जॉबला असेल तर तिला काही डबल जॉब मिळू शकत नाही. पण जॉबला नसेल तर त्याच्याऐवजी अनुकंपावर बायको किंवा मुलं, बायको, नवरा बायको म्हणूया आपण, त्याच्यानंतर मुलं, मुलं म्हणजे मुलगा किंवा मुलगी, ते त्याच्यापैकी एकच, किंवा अविवाहित भाऊ, अविवाहित भाऊ, बहीण, यांना काय केलं जातं, अनुकंपावर घेतलं जातं. मग अचानक म्हणजे काय, एखादा आजारी पडला, म्हणजे जॉईन झाल्यानंतर काहीतरी आजार झाला, 2-3 वर्ष आजार पण चालला आणि मग डेथ झाली, तरीही चालतं, फक्त तो आजारी पडला तेव्हा इकडे सर्व्हिसमध्ये असावा. आता बघा, रिटायरमेंट फंड, आपण मागाशी बघितलं की DCPS मध्ये तुमची काही रक्कम शासन स्वतःकडे ठेवतं, 5-7% होती ती, तर ही रक्कम शासन वेगवेगळ्या कंपन्यात गुंतवतं आणि नंतर तुमच्या रिटायरमेंटच्या वेळेस हा तुम्हाला निधी शासन देऊन टाकतं. त्यावेळेस त्याचं व्याज किंवा कंपन्यांनी त्याला काय काय अजून हे दिल्यात, समजा तुमचं जर समजा निधी शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला असेल तर त्याच्यातून सुद्धा तुम्हाला वेगवेगळे फायदे होऊन वाढीव पैसे मिळत असतात. आता बघा, कामाचे स्वरूप काय, कामाचं स्वरूप काय झालंय की तुम्ही ज्यावेळेस कॉन्स्टेबल म्हणून जॉईन होता, त्यावेळेस तसं बघितलं तर तुम्हाला जबाबदारीचं असं कुठलंही काम दिलं जात नाही. कसं दिलं जात नाही, कारण जेव्हा तुम्ही जॉईन होता तेव्हा तुम्हाला कामाचा अनुभव नसतो, ट्रेनिंग झालं तरी विशेष असं मोठं काम जबाबदारीचं तुम्ही करू शकत नसता. त्याच्यामुळे तुम्हाला जे वरिष्ठ सांगतील, म्हणजे तुमच्यावरती हवालदार असेल किंवा संबंधित PSI असेल, PI असेल, DYSP असेल, जो कोणी असेल, त्यांच्या सल्ल्यानेच तुम्हाला काम करावं लागतं. जेव्हा तुमचं प्रमोशन होतं तेव्हा मात्र तुम्हाला काही तपासाचे अधिकार दिले जातात किंवा एखादं बीट दिलं जातं की ह्या बीटाचं काम तुम्ही बघायचंय म्हणून. तोपर्यंत मात्र एखादं बीट, एखादं गाव किंवा विशिष्ट काम एकट्या व्यक्तीवर सोपवलं जात नाही. तर जो तपास अधिकारी, मग तो हवालदार असेल, तो असिस्टंट PSI असेल किंवा अजून वरचा असेल, त्याच्या सल्ल्यानेच तुम्ही काम करायचं असतं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर काम काय असतं की तुम्हाला अगदी बंदोबस्ताला, तिथं पण तुम्ही एकटे उठून बंदोबस्ताला लावू शकत नाही किंवा बंदोबस्ताची परवानगी देऊ शकत नाही. ते सगळं वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार असतं. एखाद्या ठिकाणी छापा टाकायचा असेल तर ते सगळं सिनियर सांगतील, सिनियर सोबत तुम्ही जायचे आणि ते काम तुमचं होऊन जाणार. समजा आता काय व्हायचं इथून मागं, आता डायरेक्ट समजा ड्रायव्हरच्या जागा निघल्या, 5-6 वर्षाच्या आधी काय असायचं, ड्रायव्हरच्या जागा निघत नव्हत्या. तर ह्याच्यापैकीच काही लोक ड्रायव्हर म्हणून ते कामावर घ्यायचे, त्यांना ट्रेनिंग दिलं जायचं आणि त्यांना ड्रायव्हर म्हणून ठेवलं जायचं. तर व्हायचं काय, हे लोक कायमचेच ड्रायव्हर म्हणून राहायचे आणि मग यांना मानसिकता यांची खूप बदलून जायची की यांना अधिकार नसायचे, किती वर्ष काम केलं तरी फक्त चालक म्हणूनच राहायचं. तर आता शासनाने ते बदललंय आणि मागच्या 2-3 ऍडपासून आता ड्रायव्हरचे वेगळे पद येतात आणि पोलीस शिपायाचे वेगळे पद येतात. आता बघा, डिपार्टमेंटल एक्झाम बंद होणार का, आत्ताच सांगू शकत नाही. सध्या तरी बंदच आहे, पण उद्या शासन, जेव्हा नवीन शासन येईल किंवा ह्या शासनाच्या काही डोक्यात आलं तर या ठिकाणी डिपार्टमेंटल एक्झाम एक्झाम पुन्हा चालू होऊ शकते.
पण सध्या काहीच सांगू शकत नाहीत. त्याच्यामुळं जे आहे ते आहे, आता जॉईन व्हा, तुमचा अभ्यास चालू ठेवा. डायरेक्ट PSIची एक्झाम येते किंवा बाकीच्या डिपार्टमेंटच्या एक्झाम असतात, त्या पण तुम्हाला फायद्यात असू शकतात. ठीक आहे. आता आपल्या चॅनलवर आपण सतत काहीतरी अपडेट टाकत असतो, पोलीस भरती असेल किंवा बाकीची एक्झाम असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तो घंटा दाबा. धन्यवाद. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती पण डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.